आणि वेळात पुढच्या महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। राज ठाकरेंनी आपल्या भाषणात कल्याणचे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत 0 मतं मिळाली असा दावा केला होता। मात्र शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी हा दावा फेटाळलाय। राज ठाकरेंना कुठेतरी चुकीची माहिती देतंय असं कदमांनी म्हटलंय। राजू पाटील यांच्या गावात मनसे आघाडीवर होती असंही कदमांनी म्हटलंय। कल्याणच्या राजू पाटील यांच्या गावात मनसेला 649 मतं होती, तर शिंदे गटाला 550 आणि ठाकरे गटाला 183 इतकी मतं मिळाली होती, हेही त्यांनी स्पष्ट केलंय। अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होतं। पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं, ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं, ज्यावेळेला ते खासदारकीला होते त्यावेळेला मतदान झालं, सगळीकडं। त्या गावात किती मतदान झालं असेल राजू पाटलांना? किती मतं पडली असतील? एक पण नाही। अख्ख्या गावात एक मत नाही पडत। जी 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची, त्या गावामध्ये एक मत नाही पडत। नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मनसेच्या राजू पाटील उमेदवारांना त्यांच्याच गावातून म्हणजे एका गावातून 0 मतदान झाले। माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राजसाहेबांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे किंवा काहीतरी गफलत होते आहे। मनसेला या मतदारसंघातून अशी एकही यादी नाही ज्यात 0 मतदान झालेलं आहे किंवा त्यांचे उमेदवार पाटील जो त्यांनी उल्लेख केलेला पाटलांचंच गाव आहे, या गावातून म्हणजे काटेई गाव आहे, या गावातून सुद्धा मनसेला सर्वात जास्त मतदान झालेलं आहे।